पुरीची पिशवी आई कधी रिकामी पाठवत नाही. पोरींला तर दिवसभर एकदा तरी आई सोबत बोलायचं असतं. आपण सगळेजण आपल्या कामात असतो. आई आपल्याला फोन करते, आपणही तिच्याशी बोलत असतो. पण कधीतरी आपल्याशी बोलताना आई एक काळीच पिळवटून टाकणारं वाक्य बोलते आणि त्या वाक्याकडे आपलं लक्ष असलं पाहिजे. कधीतरी आई आपल्याला फोनवर म्हणते, बाई आम्ही आहोत ना, तोपर्यंत येत चला. जेव्हा आई असं म्हणेल की आम्ही आहोत तोपर्यंत येत चला, तेव्हा हातातली कामं थोडीशी बाजूला ठेवा आणि भेटा. दुसऱ्या गावात गेलेली माणसं परत भेटतात, दुसऱ्या तालुक्यात गेलेली माणसं परत भेटतील, दुसऱ्या देशात गेलेली माणसं परत भेटतील. पण माणसं एकदा ढगात निघून गेली का मग मात्र सापडत नाही. ज्यांच्याकडे आई वडील आहेत त्यांनी त्यांना जपा. घरातली म्हातारी माणसं ट्यूबलाईट इतका प्रकाश देत नाहीत, पण त्यांचं देव घरात निरंजनासारखं तेवत राहणं महत्वाचं असतं. ते विझून गेलं ना मग त्या लोकांची किंमत कळायला लागते. घरातली म्हातारी आई 2 भाकरी थापू शकत नाही, पण ती नुसती कॉटवर बसून जरी असली ना घरात, तरी तिचा एक रुबाब असतो, एक वैभव असतो. घरातला म्हातारा माणूस आता शेतावर जाऊन काम करू शकत नाही, पण अंगणामध्ये पटांना झाडाखाली बाजेवर नुसता बसून जरी असला तरी त्या घरावरती त्याचा एक प्रभाव असतो. ज्यांच्याकडे अशी म्हातारी माणसं घरात आहेत त्यांनी त्यांना जपा. बघा आता इथं टोपीवाले 4-5 आहेत आणि तिकडं डोक्यावर पदर घेतलेल्या नऊवारीतल्या 2-3 शिल्लक आहेत. ही शेवटची पिढी बघा. ही माणसं एकदा निघून गेली त्यानंतर तुम्हाला औषधाला सुद्धा सापडायची नाही. ज्यांच्याकडे ही माणसं आहेत त्यांनी त्यांना जपा. आपलं बालपण कधी संपतं माहितीये? कुणी म्हणेल शाळेत गेल्यावर संपतं, कुणी म्हणेल कॉलेजला गेल्यावर संपतं, कुणी म्हणेल लग्न झाल्यावर संपतं. मी म्हणतो तुम्ही म्हातारे झालात ना तरी तुमचं बालपण संपत नाही. बालपण केव्हा संपतं? जेव्हा आई जाते. आई गेली का समजायचं आपलं बालपण संपलं. रडायचं कुणापाशी, बोलायचं कुणापाशी, हट्ट कुणाजवळ करायचा. आई गेली का आपण मोठे होतो, आपलं बालपण संपून जातं. ज्यांच्याकडे आहे त्यांनी त्यांना जपा. नात्यांमधला आनंद घ्या, नात्यांमधली मजा घ्या. भगवान श्रीकृष्ण करंगळीवरती पर्वत उचलतात, बासरी मात्र 2 हातांनी घट्ट पकडतात. ज्यांना करंगळीवरती गोवर्धन उचलता येतो त्या कृष्णानं बासरी तर गरगर फिरवली असती हो, पण करंगळीवरती पर्वत उचलणारा कृष्ण बासरी घट्ट पकडतो, कारण त्याला ठाऊक आहे पराक्रम हा रणांगणात गाजवायचा असतो आणि नात्यांमध्ये प्रेम जपायचं असतं. आपण उलट करतो, रणांगणात शस्त्र ठेवून देतो आणि नात्यांमध्ये पराक्रम गाजवतो. परवा एक जण मला म्हणला 10 वर्ष झाली भावाच्या दारात गेलो नाही. म्हटलं काय पराक्रम आहे? 10 वर्ष झाली बहिणीचं तोंड बघितलं नाही. म्हटलं कुणाला सांगणार? बहीण गेल्यावर आपण साडी चोळी घेऊन जातो. बहिणीला कळतं का भाऊ शेवटची साडी चोळी घेऊन आला? रडतोय, त्याच्या डोळ्यामध्ये अश्रू आहेत. भावाला नाही कळत की तो शेवट, त्या बहिणीला कळत नाही की आता भाऊ आलाय आणि रडतोय. तुम्ही लक्षात घ्या, स्वयंपाक करताना फोडणी देताना साधं तेल उडालं तरी वेदना होतात. गेलेल्या शरीराला आपण अग्नीचा डाव देतो, त्याला त्या अग्नीचा दाह कळत नाही. तुम्ही दिलेल्या मांडीचा स्पर्श कळेल का? लोक गेल्यावर मांडी देतात, लोक गेल्यावर वारा घालतात. गेलेल्या शरीराला ना तुमच्या मांडीचा स्पर्श कळतो, ना तुम्ही घातलेल्या वाऱ्याची झुळूक तिथपर्यंत पोहोचते. माणसं जिवंत आहेत तोपर्यंत त्यांना जपता येईल का? माणसं जिवंत आहेत तोपर्यंत त्यांच्याशी प्रेमानं बोलता येईल का? माणसं जिवंत आहेत तोपर्यंत त्यांच्याशी स्पर्श ठेवता येईल का? मला वाटतं याची काळजी घ्यावी. काय प्रेम आहे नात्यांमधलं. ज्ञानोबा समाधीला जायला निघाले आणि निवृत्ती महाराज रडायला लागले. आणि रडणाऱ्या निवृत्ती महाराजांना नामदेवरायांनी विचारलं, दादा रडता का? डोळ्यात पाणी का? निवृत्ती महाराज पुढे आले आणि म्हटले, नामदेवराया, आकाशात कितीतरी तारे येतात आणि निखळतात,
आकाशाला त्याचं दुःख नसतंच मुळी. ज्ञानाची आणि माझी भेट कालही होती, आजही आहे, उद्याही असेल. पण भाऊ म्हणून हे सगुण रूप परत कधी बघायला मिळायचं नाही, म्हणून डोळ्यात पाणी आले. काय म्हणायचं या प्रेमाला? ज्ञानी यांचे ज्ञानी, योगियांची योगी आहेत ज्ञानोबा. ताटी लावून बसले आणि कुणी म्हणायचं ज्ञानोबांना ताटी उघडा. एवढी एवढीशी मुक्ताई पुढे आली आणि तिनं आवाज दिला, चिंता क्रोध मागे सारा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. ज्ञानोबांना बहिणीनं हाक मारली म्हणून ज्ञानोबांनी ताटी उघडली आणि ज्ञानेश्वरी सारखा महान ग्रंथ तुमच्या माझ्या समोर आला. हे बहीण भावामधलं प्रेम नाही का? मला वाटतं हे प्रेम आम्ही समजून घेतलं पाहिजे. ज्या शेताच्या बांधावर काहीच पिकत नाही, त्या बांधावरून दोन दोन भाऊ आयुष्यभर कोर्टात हेलपाटे मारतात. दोघांच्या भांडणामध्ये वकील 2 एकर विकत घेत आहे. श्वास संपायच्या आत विषय संपून टाका. कुणीतरी एकानं माफी मागा, कुणीतरी एकानं माफ करा, कुणीतरी 2 पावलं पुढे जा, कुणीतरी 2 पावलं मागे या. पण हे विषय संपून नाती जपता येतील का? तर वाटतं याचा विचार करा. हल्ली कुणी कुणाकडे जायला मोकळं नाही, कुणी कुणाच्या सुखदुःखात सहभागी व्हायला वेळ नाही. आठवून बघा बरं, किती दिवस झाले तुम्हाला कुणाच्या घरी मुक्कामी थांबलेला आठवत आहे का? आता मुक्कामी थांबायला वेळ नाही. दिवसभरात कितीतरी कार्यक्रमांना आपल्याला हजेरी लावायची असते, पण त्यात आपण एक गोष्ट विसरून जातो. एक कार्यक्रम आपल्या आयुष्यात असा येणार आहे, आपल्याच कार्यक्रमात आपण गैरहजर असणार. कार्यक्रम आपला असेल पण तिथे आपण उपस्थित नसू. आणि प्रत्येकाच्या आयुष्यात हा कार्यक्रम येणार आहे, म्हणून सुखदुःखात मनापासून सहभागी व्हा. आमच्या वडिलांची आत्या आमच्याकडे मुक्कामी यायची आणि आत्या जर आमच्याकडं मुक्कामी आली, सगळं घर रात्रभर गप्पा मारत बसायचं. आत्या जर 2 दिवस थांबली आणि तिसऱ्या दिवशी जायला निघाली, सगळं घर तिला एसटीला वाटेला व्हायला जायचं. आत्या नुसती एसटीत बसली आणि तिनं येते म्हणून हात केला ना, सोडवायला आलेल्या लोकांचे डोळे पाणावत होते. एवढी माणसं भावनिक होती. आता मी बघतो लोक अंत्यविधीला जातात, तिकडं प्रेत जळत असत आणि इकडे लोक मोबाईल मध्ये खेळत असतात. कधी उरकतोय कुणाच ठाऊक. कुठे भावना हरून गेल्या हेच कळालं नाही. आणि म्हणून माणसं गेल्यानंतर व्यक्त होण्यापेक्षा जिवंत आहे तोपर्यंत व्यक्त व्हा. इथं अनेक तरुण मुली आहेत. मला सांगा, तुमच्या वडिलांचं तुमच्यावर किती प्रेम असतो? माझा दावा इथं अनेक वडील पण. माझा दावा आहे, वडिलांचं जेवढं प्रेम मुलावर असतं ना, त्याच्यात थोडं तरी जास्त प्रेम त्याच्या मुलीवर असतं. मुलावर नाही असतं नाही. मुलानं काही जर मागितलं ना वडिलांना, वडील म्हणतील 2 दिवस थांब, पगार होऊ दे, अमुक होऊ दे. पुरीनं काही मागायला उशीर, बापाला असं वाटतंय कधी नेऊन देऊ आणि कधी नाही. कारण बापाला माहित असतं 4 दिवस चिमणीसारखी थुई थुई नाचल आणि एक दिवशी भुरकून उडून जाईल. जोपर्यंत आपल्या घरात आहे तोपर्यंत तिचे सगळे हट्ट पुरवायचे हे वडिलांनी जणू ठरवून घेतलेलं असतं. ज्या दिवशी मुलगी जन्माला येते ना, त्या दिवशी वडिलांच्या मनात 2 विचार चमकून जातात. एक मुलीचं शिक्षण आणि दुसरं मुलीचं लग्न. 1 रुपया बाप मुलीसाठी बाजूला काढून ठेवतो. ज्या दिवशी मुलगी जन्माला येते त्या दिवशी मुलीच्या मनात 2 विचार चमकून जातात. त्या वडिलांच्या मनात 2 विचार चमकून जातात. एक मुलीचं शिक्षण आणि दुसरं मुलीचं लग्न. 1 रुपया बाप बाजूला काढून ठेवत असतो. स्वतः फाटलेली तुटलेली चप्पल घालत, पण पोरीला मात्र शाळेत जायला शूज घेऊन दिले. बाप स्वतः फाटलेलं बनियन घालत, पण पोरीला मात्र चांगला ड्रेस घेऊन दे. बाप सायकलवर कामाला जाईल MIDC, पण पोरीला मात्र कॉलेजला जायला गाडी घेऊन दे, बसचा पास काढून दे, हॉस्टेलची फी भरण. पोरीच्या लग्नात बाप असा फेटा बिटा घालून मिरवत असतो. दिवसभर बापाची मान उंच असते. कन्यादान झालं ना, मग बाप मान खाली घालतो.
जावायच्या हातात हात देतो आणि सांगतो, तळ हाताच्या फोडासारखी जपली, सांभाळून घ्या. दिवसभर बापाच्या डोळ्यात थेंब येत नाही. पुरीची गाडी एकदा निघून गेली ना, खांबाच्या पलीकडे जाऊन एकटाच रडतो, तो बाप असतो. म्हणून ही नाती परत नाहीत. ज्यांच्या ज्यांच्या नशिबानं अशी नाती घरात आहेत, त्यांनी त्यांना जपा. घरातली म्हातारी माणसं ट्यूबलाईट इतका प्रकाश देत नाहीत, पण देव घरात निरंजनासारखं त्यांचं तेवत राहणं महत्वाचं असतं. ते विझून गेलं ना, मग त्या लोकांची किंमत कळायला लागते. म्हणून ज्यांच्याकडे अशी माणसं आहेत, त्यांनी त्यांना जपा. इथं बसलेल्या सगळ्या तरुण मुला मुलींना माझं एक सांगणं असेल, तुम्हाला कोणत्याही तीर्थयात्रेला जायची गरज नाही आणि तुम्हाला कोणत्याही देवळात मंदिरात देवाच्या पायावर डोकं ठेवायची गरज नाही, जोपर्यंत तुमच्या घरात तीर्थासारखे आई वडील आहेत. आई बापासोबत स्पर्श ठेवा. जोपर्यंत स्पर्श आहेत तोपर्यंत नाती आहेत. ज्या दिवशी स्पर्श संपले त्या दिवशी नाती संपली. 9 महिने आपण तिच्या पोटात होतो. आठवून बघा बरं किती दिवस झाले. आईला शिवलो पण नाही होता. तिच्या हाताला हात लागून किती दिवस झाले. ज्या बापानं बोटाला धरून चालायला शिकवलं त्या बापाच्या पायाला हात लावून किती दिवस झाले. आई बापासोबत स्पर्श ठेवा जोपर्यंत त्यांना त्याची जाणीव आहे. स्पर्शाची जाणीव तोपर्यंतच आहे जोपर्यंत तुम्ही जिवंत आहात. गेल्यानंतर मांडी दिली तिचा स्पर्श कळत नाही. स्पर्श ठेवा. घरातून बाहेर पडलात ना, आईच्या पायावर डोकं ठेवा. आई असं काळीच काढून देते, माझं आयुष्य पण तुला लागू दे म्हणून. बापाच्या फक्त पायाला हात लावा.